आमच्या वार्डामध्ये आप्पासाहेब खेडेकरांनी भरपूर चांगलं काम केलंय. खेडेकर साहेब उभा थांबले आहेत. ते चांगले नगरसेवक आहेत. माझा पाठिंबा अजय आप्पासाहेब भाऊंना असणार आहे. आमचं खेडेकरांना पाठिंबा पूर्ण आमची फॅमिली होईल. कमाल आमचा पाठिंबा खेडेकरांनाच असणार आहेच. अजय भाऊ खेडेकरांचं बचत गटामध्ये मी आहे इकडच्या प्रभाग क्रमांक 26 च्या आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. सगळ्या योजना ते महिलांपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत पुरवतात आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो आणि त्यांचं काम असंच सतत चालूच राहो हीच शुभेच्छा. आणि सगळ्यांनी अजय भाऊंच्या पाठीमागे उभे राहा, कमळावर शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. एकदम व्यवस्थित आहे काम, काय अडचण नाहीये. काम जे काय होते काम लगेच होते आणि व्यवस्थित आहे सगळी रचना. इथं काय रोडचं काय मोठं काम होऊ शकत नाही. पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहे. इथं पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तसंच आहे त्यांचं. मग त्यांच्याकडे ऑफिसला गेले काम लगेच होतं, पटकन काम होतं. जे काम सांगन ते लगेच दुसऱ्या 10व्या मिनिटला काम झालेलं असतं. तर काय काम त्यांनी केलेलंच आहे ना पूर्ण, त्यामुळे काय मागण्या करायचं. जी सुधारणा पाहिजे, जे नागरिकांना मूलभूत पाण्याची सुधारणा, ड्रेनेज लाईनची सुधारणा, लाईटची सुधारणा, तिथं आहे ना, व्यवस्थित आहे ना इथं. 26 मधनं आमचे खेडेकर साहेब उभा थांबले आहेत. ते चांगले नगरसेवक आहेत. आतापर्यंत त्यांनी खूप गोरगरिबांची मदत केली आहे. गॅस सिलेंडरसाठी, रेशन कार्डसाठी सर्व प्रकारची मदत ते करत आहेत. यंदाही ते चांगल्या मताने निवडून येतील व यावं ही प्रार्थना. अजय भाऊ खूप छान काम करतात आणि आम्हाला गाळा नव्हतं पण त्यांनी दिला आम्हाला मिळून गाळा. आणि महिलांसाठी पण खूप सगळं पाठीशी असतात. त्याच्यामुळे खूप महिला अशा खुश आहेत. प्रत्येक सणाला असं काही देतात महिलांना आणि कुठली बी समस्या घेऊन गेली तरी कधीच नाही हे करत, लगेच येतात. म्हणजे काही सांगितलं तरी येतात लगेच काम करण्यासाठी. गॅस सिलेंडर म्हणजे प्रत्येक सणाला काही पण देतात. प्रत्येक भाजी बाबत असं म्हणजे कुठल्याही समस्या जरी घेऊन गेल्या तरी ते सोडवतात चांगल्या पद्धतीने. आमच्या वार्डामध्ये आप्पासाहेब खेडेकरांनी भरपूर चांगलं काम केलंय आणि इकडनी पुढे पण ते चांगलं काम करतील हे आम्हाला भावना आहे. गोरगरिबांना, जनतेला त्यांनी भरपूर काही सपोर्ट सहयोग केलेला आहे. आम्ही त्यांच्या मागं आहे आणि प्रभाग क्रमांक 26 मध्ये 200% ते येणार आप्पा. आणि आप्पा साहेबांचा विजय असो. आम्ही त्यांच्या मागे आहे, जनता त्यांच्या मागे आहे. धन्यवाद. नमस्कार. वाटलंय हे आता तुम्ही काढले हे आम्हाला पण माहिती आहे, पण आम्हाला एवढं कळलंच नाही की इकडे आहे म्हणून आहे नाही आहे हे तर पाहिजे ते नाही. नाही हे पहिल्यापासूनच आहे, आता काय नवीनच नाहीये. आता 15-20 वर्ष ते आम्हाला ते आवडतं आणि चांगलं आहे. आता पुन्हा तेच यायला पाहिजे का? मग माझं दुसरं कोण आहे इथं? दुसरं आहे कोण नाही. हे आमचे जवळचे आहेत म्हणून आम्हाला कधी मदत करतात आणि कधी काय अनादर कुणाचं काय असेल ते करतात. आमचे काही अडचणी असल्या तरी त्यांना सांगितलं की त्या पटकन येऊन करून घ्यायला सांगतात मुलांना, त्यांच्या कामगारांना. आणि क्लासेस पण घेतले, क्लास पण फ्री होते, क्लास पण मी केले. आणि कुठलेही काम असेल त्यांच्याकडे गेलं ते नाही म्हणत नाही, लगेच करून द्या म्हणतात. आता ते हे सर्व काय ते निधीचं नाही का, ते सुद्धा काम त्यांनी करून घेतलं दोघींचं. आमचा पाठिंबा खेडेकरांनाच असणार आहेच. मी युवराज बाठे. मी स्टॉल म्हणजे अपंग आहे मी. मला त्यांनी आमच्यासाठी आमच्या मुलाला शिक्षणासाठी खर्च केला. दोनदा पैसे जेव्हा जाईल तेव्हा आम्हाला कधी नाराज केलं नाही त्यांनी. आणि चांगले कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला अशी इच्छा आहे की त्यांनी परत या प्रभागात निवडून यावं. अजय खेडेकरांना हो. कोणतं चिन्ह आहे अजय भाऊंचं? कमाल. कमल. काय समस्या अजून इतर तुम्हाला वैयक्तिक मदत तर त्यांनी केलीच आहे, पण प्रभागामध्ये अजून काय समस्या होत्या ज्याच्यावर त्यांनी तोडगा काढला काय? भरपूर त्यांनी केलेलं आहे. रोडचं काम कधी आम्हाला वाटलं काय घरगुती प्रॉब्लेम ते सुद्धा सॉल्व केल्यात. माझा 10 बाय छोटासा रूम होता, तेव्हा मला सिमेंट कमी पडत होतं, त्यांनी मला सिमेंट पुरवलं. तर मग असं बऱ्याच गोष्टी आहेत की मला आता सगळ्या नाही आठवत, पण जेवढं आठवलं तेवढं तुम्हाला मी सांगितलं.
आता आम्ही मस्त आमची 3री-4थी पिढी आहे पुन्हा तिथे सगळे तशी काय अडचण नाही आम्हाला. अजय खेडेकरांना ओळखता का? चांगले आहे त्यांचं काम. काय काय कामं केली महिलांसाठी लय कामं केली असं वाटतं. केलेत भरपूर कामं केलेत पण काय हल्ली काय असतं महिलाच हे करत नसते त्या त्यांनी कामं भरपूर केल्यात पण महिलाच हे करून घेत नसते असं असतं ते. तर मग आपण कोणी काय सांगू शकता का आपल्या मनाचा मालक असतो आपण दुसऱ्यांचा मालक नसतो आपण. कमळ कमळ का बरं कमळ यायला पाहिजे? ते काय तुमचं कोणतं नाही नाही, का कमळ यायला पाहिजे? काय काम? कुठलं येईन त्याला आपलं बर आपल्याला काय मागायचं आपल्याला वरचं मागायचं आता संपलं की आपलं. एवढ्या वयात पण तुम्ही आता या ठिकाणी मेहनत करताय काम करतायत हा? काय सांगाल तरुणांना? 40 वर्षापासून करताय. हो मला आता घरी नाही कर मग पोरं बोलते तरी पण येते. आमचे अजय भाऊ चांगलं काम करतात काय अडलं नडलं ना आपण त्यांच्याकडे गेलो ना तरी ते ऐकून घेतात आणि तसं करतात मदत ते. ठीक आहे बऱ्याच वेळा गेलोय बऱ्याच वेळेला त्यांनी कामं केलीत आमची अनुभव आहे आम्हाला चांगला. अडचणी आम्हाला अडचण आली की आम्ही त्यांच्याकडे जातो मग ते निपटतात. अडचण आली की जातो आम्ही अजय भाऊ. अजय भाऊ काय अपेक्षा आहे अजून या महानगरपालिकेमध्ये त्यांनी काय अजून काम करायला पाहिजे? अशी करतायत अशीच करत राहावं गोरगरिबांकडे लक्ष द्यावं त्यांच्या आहे नाही ते सांगितलं ऐकून ते मदत करतात ते भरपूर करतात. तुमची दवाखान्याची म्हणा कशाची काय असली गोळ्यांचं औषधाचं कशा आता इथं पण ड्रेनेज तुंबलं काय झालं निरोप दिला की ते लगेच माणसं पाठवून देतात करून घेतात करतात ते. अजय भाऊ खेडेकर ते भरपूर आपल्याला असं म्हणजे हे करतात सवलत वगैरे असं काय सांगतात. तुम्हाला काय मदत झाली त्यांच्याकडून? भरपूर झाली मदत. जसं की तसे गाडी कारवाईची वगैरे आली तरी आम्हाला म्हणजे हे करतात ते बघतात. भरपूर कामं केली म्हणजे आमची त्यांनी. डबल निवडून यायला पाहिजे का अजय भाऊ? हो यायला पाहिजे ना.